आप देख रहे हैं के मास न्यूज, हर समय आपके साथ। जागृति महिला दिवस के अवसर पर केंद्रीय मानवाधिकार सेवा संगठन नई दिल्ली शाखा भंडारा की ओर से माननीय शुभांगी सुनील मेंढे समाज सेविका इनको महिला उत्थान के लिए उत्प्रेरक कार्य हेतु पुरस्कार देकर सम्मानित किया गया। केमास न्यूज से बातचीत करते हुए शुभांगी मेंढे ने पुरस्कार के लिए सभी केंद्रीय मानवाधिकार सेवा संगठन के पदाधिकारियों का शुक्रिया अदा किया। अनिरुद्ध भोयर, संवाददाता, भंडारा। मी शुभांगी सुनील मेंढे, खासदार सुनील मेंढे यांची पत्नी। आता माझा केंद्रीय मानवाधिकार सेवा संगठन नवी दिल्लीतर्फे इथल्या संघटनेने जी भंडारा गोंदियाची संघटना आहे त्यातर्फे माझा इथे सत्कार सोहळा करण्यात आला। आणि या महिला दिनानिमित्त या सत्कार सोहळ्यात इथले सगळे संघटनेमधले सगळ्या पदाधिकारी इथे आल्या आणि त्यांचं काम ऐकून आणि त्यांचा विशेष त्यांच्या कामासोबत मला जुळून फार आनंद झाला। मानवाधिकार हा त्यांचा प्रोजेक्टमध्ये काय काय अधिकार आपले असायला पाहिजे, तसेच आजपर्यंत काय काय अधिकार झाले नाहीत, मिळाले नाहीत, यावर त्यांची संघटना काम करते। खास त्यांनी आता सांगितलं की त्यांनी केलेल्या उपक्रमामध्ये मेळघाटमध्ये आदिवासी क्षेत्रात जाऊन त्यांचं काम, विशेषतः तिथे साहित्य वाटप आणि ज्या दुर्गम भागात आपण पोहोचू शकत नाही अशा भागात जाऊन काम करण्याचा त्यांचा मानस हा एक फार मोठा चॅलेंज त्यांनी घेतला आणि त्या चॅलेंजमध्ये मी पण आता सहभागी होऊन त्यांच्यासोबत कार्य करणार याचा आनंद मला आहे। आणि या महिला दिनानिमित्त त्यांनी माझा सत्कार या गोष्टीसाठी केला की समाजसेविका म्हणून आणि समाजात माझं असं काम कार्यरत आहे म्हणून आणि त्यांच्यासोबत कार्य करावं म्हणून असा केंद्रीय मानवाधिकार सेवा संगठन भंडारा गोंदिया यातर्फे उपक्रम आणि त्यात मी सामील होणार म्हणून विशेष मला आनंद झाला। आणि तुम्ही सगळ्या संघटनेचे मला धन्यवाद द्यावेसे वाटतात की तुम्ही मला सत्कार साठी म्हणजे सत्कार तर दिलाच पण त्या योग्य समजलं म्हणून विशेष तुमचे आभार आणि धन्यवाद।